कुलस्वामिनी कुलदैविता महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती बाळकेशरी गंगामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब ज्या मराठी मायबोलीनं तुम्हा आम्हाला आदर दिला ही भाषा श्रीकृष्णाने सांगितलेल्या अर्जुनाला भगवद्गीता त्यांची ही मातृभाषा। पहिलाच बॉल उडवला आडवा बॅटनं बॉल लॉंग ऑन सीमा पार पूर्वार्धाचा अशा दोन्ही टीमला खूप शुभेच्छा। पहिलाच बॉल क्लिक केला बॉल चला मिड विकेटला फिल्डर वेगान आला धावतोय तोपर्यंत या बॉल वरती मिळतात धावा 2 न स्कोर पुढे चालला धावा धावपलकावरती पुढे जात असताना 8 या आकड्यावरती तुम्ही रिद्धेशला पाहताय त्याच्या जोडीला सुभाषला पाहताय। रिद्धेशनं मात्र याच वर्षी या टीम मध्ये पहिल्यांदाच तो खेळतोय याच वर्षी त्यानं सुरुवात केली आहे। श्रीकृष्ण नागझरीच्या बाजूने का बॅटिंग केली कोण विशेष सिद्धी करवेला 35 धावा ज्यानं उखारल्या होत्या वैयक्तिक तो मात्र या मैदानावरती खेळण्याची सज्ज झाला। फ्रंट फुटला ऊन फटका ऑन साइडला लगवायचा होता पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला। याच वर्षी तो प्रथमच नागझरी टीम मध्ये खेळतोय पहिलीच मॅच देखील खेळत होता सिद्धी करवलेला तिथे त्यांना 35 मारल्या 60 डावेचं लक्ष होतं का बॅटिंग केली आणि या मैदानावरती तो डे फॉर्मेट खेळतोय नव्या उमेदीनं नव्या जोशानं नव्या रंगानं तो देखील उतरला या मैदानामध्ये पण गोलंदाज नयनला तुम्ही पाहताय षटकातील पुढचा बॉल खोदला या बॉलला झेलची शक्यता लॉंग ऑफला सेकंड अटेम्प्टला बॉल जमीनला दान झाला आणि दुसरी धाव घेत असताना रन आउटच्या स्वरूपात विकेटचं पतन लागणारा श्रीकृष्ण नागझरीला पहिला पंताच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता सचिनजी कडू सरांना जे रोहिंजन्स आहेत अजून देखील क्रिकेट तेवढा छान खेळतात बॉलिंग खूप चांगली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता स्क्वेअर लेगचे पंच मनोजी पवार सर जे उत्तरचे आहेत आणि उत्तर शिवचे आहेत त्या जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहेत। याच्या अगोदर मॅचचा मॅन ऑफ द मॅच वैभव यायचा आहे वैभव मॅन ऑफ द मॅच षटकातील पुढचा बॉल बॅटचा कडा एका हाताने पकडलाय झेल संपला रिद्धेश पाटीलचा खेळ ओयुटी फलंदाज बाद दुसरा बद्दल म्हणावंसं झालं चुकल्यावरती काढ धरते पडल्यावरती घेते आवरून जेव्हा जेव्हा मी आयुष्याला कंटाळतो ना तेव्हा आई एकविरा घेते मला सावरून हे सुमधुर संगीत डीजे विजयच्या माध्यमातून त्यांचं ऑपरेटर विकेट आणि डीजेचं देखील स्वागत करू। एमटीसी ही स्पर्धा कव्हर करते आमचे सागर फराड असे रोशन असतील त्यांचे 2 कॅमेरामॅन तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे धावा धावपलकावरती 9 या कड्यावरती 9 रन स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल आडवा बाटप पाक फुटला गेला त्यानंतर डीप कव्हर पॉइंट सीमा रेषा पार चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर कुणाल मात्रेचा हा पहिला दमदार चौकार 4 चांगली बॅटिंग तुम्हाला पहिल्या उद्घाटन समारंभ पार पडलं त्याच्यानंतर का बॅटिंग केली हे वैभवला देऊयात पोसरीटा वैभव ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। संघर्ष सेना अध्यक्ष हरिचंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच ची हक्काची ट्रॉफी आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता भालचंद्रदा पाटील
या स्पर्धेचे लाडके आयोजक, खूप मेहनत देखील घेतली या स्पर्धेला. त्याच्यानंतर बुधाजी पाटील असतील, गुरुनाथ पाटील, जयवंत पाटील, लालचंद्र पाटील, सागरजी पाटील, सर्वेश असतील, देवेश असतील, विघ्नेश असतील, दुर्गेश असतील, प्रसाद असतील आणि हे पाटील परिवार पुन्हा एकदा त्यांच्या आजोबांची आठवण काढण्यासाठी, वडिलांची आठवण काढण्यासाठी तुमच्यापर्यंत स्पर्धा 8व्या वर्षामध्ये स्वर्गीय लहू बादे स्मृती चषक मध्ये आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 13 या आकड्यावरती बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला राहुल पाटील. ऑन कार्पेट बॉल चालला लॉंगॉनला, तोपर्यंत एकच धाव. जबरदस्त अष्टपैलू क्रिकेटर आहे. तुम्ही पाहताय क्रिशा 11 बाबनकर संघाचा राहुल. शहरी क्रिकेट देखील जागृती 11 या नावाने नक्कीच त्यांचा संघ उतरत असतो. त्याचे पुरस्कर्ते राहुल दादा, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. लॉंग ऑफला, तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव. व्यावसायिक क्रिकेटनं एक वेगळी छाप सोडली आहे. जागृती 11 या नावानं तुम्ही जागृती स्पोर्ट पाहता आणि त्याचे ऑर्गनायझर आम्ही तुम्ही पाहता राहुल दादा. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती राहुल पाटील तुम्ही पाहताय. षटकातील पुढचा बॉल, बसातला कडा, शॉटला जेलची शक्यता. प्रयत्नशील परमेश्वर, प्रयत्न मात्र खूप चांगले. शेवटला त्याला अपयश आला. तिकडे तुम्ही फिल्डर पाहिला, भीम होते आणि या बॉलवरती मिळतीये धाव. 2-2 न स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती 17 या आकड्यावरती. अजय भंडारी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. 17 रन स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल, फ्रंट पुढला जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका लगवायचा होता ऑन साइडला. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती 17 वरती. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती षटकाराला रिदेश असं वाटलं धावा होतील, पण 13च धावा आल्या. गती कमी केली. व्हेरिएशन या बॉलमध्ये तुम्ही पाहिलं. मिड विकेटला फिल्डर होता, बॅटनं केला फटक्याला. या बॉलवरती मिळतीये सिंगल. एकच धाव. विकेट किपर कडे बॉल कॅरी करता आला नाही. विकेट किपरला बॅकअप तुम्ही तिकडे पाहिलं. या बॉलवरती मिळती 1. जर दुर्गेश पाटील यांचा कटआउट बॅनर डायरेक्ट जर हिट केला तर त्यांचा गाडी नंबर 0505 पण 505 रुपयाचं पारितोषिक असणार आहे बघा बॅट्समनसाठी. बॅटसातला कडा लागला. धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र रन आउटची संधी आणि फलंदाज इथे झाला बाद. आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपला. 12 बॉलचा खेळ संपला. 12 बॉलमध्ये धावा आल्या 18. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऐकूया सकाळ मान मात्र नागझरी अर्थातच भारत पात्रे या स्पर्धेचे लाडके आयोजक आणि त्यांच्यासाठी पार्जिक लागले. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार जर मारले तर दुर्गेश पाटील याच्याकडनं 5000 रुपये. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 5000 रुपयाचं पारितोषिक. भारत मात्रे कुणाल मात्रे बंधू मैदानामध्ये पाहता. पठाण जोडी पाहिली, पांडे जोडी पाहिली आणि ही मात्र तुम्ही पाहताय कुणाल मात्रे आणि त्याच्यानंतर भारत मात्रेला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. बॉलिंग ट्रॅक वरती तेजस. तेजस समोर भारत तुम्ही पाहताय जो 5व्या क्रमांकावरती आला. या षटकातील पहिलाच बॉल. 8व्या बॅटने खेचला. बॉल चाललाय लॉंग ऑनला. फिल्डर तिकडे उपस्थित आहेत. नयनला तुम्ही पाहिलं. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल. सिंगल न स्कोर पुढे चाललाय.
धावा धावफलकावरती 19 या कड्यावरती 19 धावा धावफलकावरती. पहिल्या फळीतील दुसरी मॅच तुमच्या समोर आहे. टॅप केला हा बॉल फ्रंट फुटला येऊन टॅपिंग स्ट्रोक तुम्ही पाहिला. पुन्हा एकदा नयन. तोपर्यंत सिंगलला जास्त प्रमोट केलं जातं या षटकामध्ये. आतापर्यंत या 2 बॉलवरती 2 आल्या. धावा धावफलकावरती पुढे गेल्या 20 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल बाद सातला कडा. विकेट कीपर वॉट अ कॅच. पहिल्या अटेनला बॉल सुटला. दुसऱ्या अटेनला एका हातामध्ये जेलला कन्वर्ट केलं. विकेटचं पतन आणि ते धक्का मैदानावरती लागलाय. चौथा फलंदाज बाद. मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. धावा धावफलकावरती 20 या आकड्यावरती. बॉलिंग आतापर्यंत खूप छान आहे तेजसची. तेजसला तुम्ही पाहता तिसऱ्या षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल सरळ बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं. फिल्डर वेगाने आलाय. तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावफलकावरती 21 या आकड्यावरती. नयनचा अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती षटकारला रिद्धेशनं मारला. असं वाटलं धावा होतील. रिद्धेश बाद झाला. सुभाष रनआउटच्या स्वरूपात ज्यांना एकही बॉल खेळला नाही. आणि मैदानामध्ये तुम्ही कुणाला पाहता. फुल टॉस कुणाला तुम्ही टाकू शकत नाही. फुल टॉस वरती फुल टॉस. नो फर्स्ट लिक्स या 7 धावा ठोकला षटकार. छत्रपती शिवरायांचं संगीत गुणगुणताना तुम्ही पाहिला डीजेच्या माध्यमातून. कुणाल मात्रेला तुम्ही फुलटॉस टाकू शकतच नाही. त्याच्यावरती त्यांना फुलटॉल केला. विमर बॉल फेकला. तेजस सर्व काही सोलत होतं. त्याच्यानंतर नो बॉल फेकला. फ्रीड असेल उघडा डोळे पहानीत. नेक्स्ट बॉल फ्री हिट खेळण्यासाठी सज्ज झाला कुणाल मात्रे. षटकातील पुढचा बॉल शर्लापासून थोडा दूर ठेवला. दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा सचिन कडू सरांचा. एका धावेच्या बरोबरीनं. धावा धावफलकावरती 29 या आकड्यावरती. वाईड बॉल. दडपण निर्माण झालं. जसा फुल टॉस आला षटकार आला त्याच्यानंतर दडपण तुम्ही पाहताय. धावा धावफलकावरती 30 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल फटका उडवला. इनफिल्डच्या वरनं बॉल चालला. बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर आला वेगानं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 32 या आकड्यावरती. चिकन अमृत तुल्य. बॅट सातला कडा. फर्स्ट स्लिपला झेल सोडलाय. आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 33 या आकड्यावरती.
हॅलो 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 हॅलो. ज्याचं नुकता आगमन झालं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती शिवसेना शाखा प्रमुख नारायण सागर बुधाजी पाटील, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय ही बाईक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे, खऱ्या अर्थानं ही आजोबांची स्पर्धा आणि आजोबा आहेत स्वर्गीय लहूशेठ पाटील ते सागर पाटील यांच्या, आणि त्यानं देखील एक या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक दिली आहे. सागरजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. कोण होणार या स्पर्धेचा मालिकावीर प्लेयर ऑफ द टुर्नामेंट तुम्हाला नक्कीच 5 तारखेला नक्कीच समजून येईल. स्लोगरचा हणामारीचा षटक बॉलिंग ट्रॅकवरती नितेश षटकातील पहिलाच बॉल बॅटचा आतला कला लागला, तिथे मात्र विकेट कीपरनं जजमेंट केला. विकेटचं पतन कुणाल मात्रेची केली संपुष्टात. बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावरती राजेश आलाय, रुपेश आलाय. कॅप्टन आहे टीमचा, मोठे फटके हवेत त्याला देखील. षटकातील पुढचा बॉल उडवला आडव्या बॅटनं, लॉंग ऑनचा फिल्डर वेगानं आला, एक केली आहे. एकच वरती समाधान, एका धावेच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 34 या आकड्यावरती 40-45 जरी झाला तरी फायटिंग को स्कोर होऊ शकेल नागझरीच्या बाजूनं. या षटकातील पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल खाली झाला. नितीशचा डॉट बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 34 वरती स्कोर थांबला. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषक 2025 मध्ये 8वं पर्व. सर्वात सर्व तुम्ही पाहताय. चांगलं आयोजन नियोजन बालचंददादा पाटील, बुधाईदादा पाटील, गुणादादा पाटील, जयमनदादा पाटील, राजचंददादा पाटील हे त्यांचे सर्व तुम्ही सुपुत्र पाहता. आणि जी बाईक आम्हाला देण्यात आली आहे सागरदादा पाटील, जे शिवसेनेची एक बुलंद थोप, तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. बॅटचा कडा पॉइंटला फिल्डर पकडलाय, जेल सबला विकेटचं पतन, धक्का लागला मैदानावरती. 6वा टीम श्रीकृष्ण नागझरीला. चौतीस वरती लागणारा 6वा धक्का अक्षय मैदानामध्ये आला. 8व्या क्रमांकावरती या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे तुम्ही लेग स्लिपला डायरेक्ट हिटचा प्रयत्न, हिटर झालाय जरूर. तिसऱ्या पंचांकडे आपण जाणार आहोत, तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तिसरे पंच लगेच आपण जाऊ. एमटीसी ओमसाई एमटीसी, चांगली क्रेडिट चांगली क्वालिटी आमचे सागर असतील. बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लगेच आम्ही देणार आहोत.
थ्रो तर रॉकेट आला, यस्ताना देखील तो मतल लागलाय, पण बॅट ग्राउंडिंग झाली आहे का? लगेच आपण चेक करूयात, बॅट ग्राउंडिंग झाली आहे का? फलंदाज बाद, विकेटचं बटन. का रॉकेट थ्रो होता तिथे तुम्ही पाहिलं. फिल्डर दर्शनला लेग स्लिपला जसा बॉल आला तसा लगेच हा लगोरी लहानपणी जास्त खेळला असावा, नेम देखील त्यानं साधला आणि विकेटचं पतन. रिदम मध्ये थोडा प्रॉब्लेम, पुन्हा एकदा सज्ज होईल. फटका उडवला, बॉल चाला कव्हरला, फिल्डर उपस्थित, पकडला जाईल, संपला मैदानावरती. इथे बॅट्समनचा खेळ. अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ संपला. धाव फलकावरती 35 आणि चला लगेच रीश पाडायची ती. आणि इथे अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला. धाव फलकावरती बनवल्या. नाणेफेकी हरल्यानंतर श्रीकृष्ण नागझरी संघाला फक्त 35 आणि 36 धावेचं टार्गेट. काय इकॉनॉमिक षटक राहिलं शेवटचं, ज्यामध्ये अवघ्या धावा आल्या त्या फक्त 2 आणि विकेट त्यांना मिळवले ते 3. इथे स्कोर थांबला गेला. हे षटक खूप डिफिकल्ट होतं नागझरीसाठी, पण त्या षटकामध्ये काय कमबॅक केला त्या मैदानावरती तुम्ही पाहता. बामण करवले टीमच्या गोलंदाज नितेशनं धाव फलकावरती 35-36 धावेचं लक्ष येणाऱ्या 4 षटकामध्ये. लो स्कोरिंग मॅच असली तरी अशा मॅचेस शेवट षटकामध्ये होतात, रंगतदार पाहायला भेटतात प्रेक्षकांना. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही पण होऊ शकतं. कधी कधी आपण 100 देखील चेस होताना पाहिलं खिडकालीच्या बाजूनं, तर कधी कधी 30 बॉल 30 मध्ये. नक्कीच इंटरनॅशनलचा वर्ल्ड कप आठवा, 30 बॉल 30 ची गरज. कुठेतरी मॅचला भारतनं गलाटणी दिली, तो वर्ल्ड कप उचलला. इथे तसं काही चित्र पाहायला भेटेल का? ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज मायक्रोफोनवरती गणेश म्हात्रे यांचा. सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर या अनिलजी ढोपरी. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. लेजर क्रिकेटर उसाडण्याचे आज देखील ते क्रिकेटचा फिटनेस किती मेंटेन आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि इथेच त्यांची स्पर्धा देखील पार पडली. आपण सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती अभिमन्यू पाटील यांचा सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपण सन्मान करतोय अभिमन्यूजी पाटील यांचा. छत्रपती शिवरायांची प्रतिमा आम्ही देखील इथे स्पर्धा कव्हर केली होती आणि ही प्रतिमा आजही आमच्या घरात आहे. तुम्ही नक्कीच या आमच्या घरी, जर तुम्हाला पाहायला भेटेल अशी छत्रपती शिवरायांची प्रतिमा. आम्ही तुम्ही सर्वांची ना दादा तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. आमचे अल्पेश गायकवाड जे पिंपलाचे आहेत, जबरदस्त स्कोरर आहेत, तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. राजेशजी पाटील यांचं देखील या, तुम्हाला देखील आपण सन्मानित करू. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. या अनिलजी ढोपरी, सागरजी पाटील या, तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मान करू.
आणि जी डोपरी खूप वर्ष उसाटणे क्रिकेटसाठी दिली आणि आज उसाटणेचा नाव देखील रोशन आहे त्यांचा सुपुत्र अनिकेत देखील चांगला क्रिकेट खेळतो. म्हटलं ना की वडिलांना प्रमाणे जरी मुलगा जरी चांगला क्रिकेट खेळतो आणि आपण सन्मान करतो अनिलजी डोपरे यांचा. बघा छत्रपती महाराजांची ही प्रतिमा अनिलजी डोपरी यांचा आपण सन्मान करतोय. मायची शाल पुष्पगुच्छ आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करू आणि लगेच जाऊयात आपण मैदानाकडे. जी मॅच सुरू आहे लक्ष 36 आणि ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज गणेशजी म्हात्रे यांचा मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच. थँक्यू सौरभ. तर निश्चितच पहिल्या सामन्याचा जर विचार आपण केला ना तर पहिल्या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीची धावसंख्या आली होती. टोटल चांगल्या पद्धतीने सेट केली होती पोसरी या संघाने. परंतु हा सामन्याचं दृश्य थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतो आहे. अर्थात पहिल्या तर निश्चित नेक्स्ट मॅचसाठी आम्ही इन्व्हाइट करतो कॅप्टनला गावदेवी चिंचिवली बी संघ आणि त्यांच्यासोबत संघ कोणी बी संघ वेदिका 11 खोनी. तर टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो. या आपण टॉससाठी लगेच यायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपल्याला लगेच टॉस घ्यायचा आहे. तर निकेश कुंभारकर आमच्यापर्यंत पोहोचतोय. त्यानंतर वेदिका 11 खोनी संघाचा सुद्धा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचतोय. तर टॉस बॉक्समध्ये आपण टॉस उडवणार आहोत. बुधाजी पाटील आणि कृष्णाजी हजारे यांच्या शुभास्ते मी घेणार आहोत टॉस. परंतु पाहायचं कोण जिंकणार हा टॉस. सामना स्टार्ट होईल. गोलंदाजी मार्कवरती पाहुरप्रियचं पहिले षटक. तर आपण टॉस घेणार आहोत खोनी संघ आणि चिंचिवली या दोन संघामध्ये. आमच्या शुभ मान्यवरांच्या शुभ हस्ते हा शुभ कॉइन उडवला जाईल. तर टॉस जिंकला खोनी संघाने. तर खोनी संघ काय डिसाईड करणार याची डिसिजन पेंडिंग असेल. दोन्ही टीमला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. चांगला क्रिकेट दोन्ही टीमच्या माध्यमातून घडावा यासाठी आमच्या प्रमुख आयोजक भालचंद्र दादाकडनं सुद्धा शुभेच्छा. तर न्यू बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बोलूया जिथे दोन संघांमध्ये हा घमासान युद्ध सुरू आहे आणि पहिल्याच बॉलवरती चौकार येतं राहुल पाटीलच्या बॅटमधून. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. बंटी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल. लेफ्ट सीमरचा हा चेंडू पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. व्यवस्थित चेंडू मिडल झाला नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतोय. चेसिंग ऑन आहे. 9ची सरासरी गाड्याच्या 36 धावा ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑन साईडला पुल केलायचं होतं ऑन साईडला परंतु चेंडू व्यवस्थित बॅटवरती आला नाही आहे. वाईड इज लॉंग अपला झेल टिपलं जातो आणि पहिला गडी बाद होताना पाहतोय राहुल पाटील. थोडासा खराब होता त्यानंतर केलेला हा पलटवार. पण एकदा ऑन साईडला मात्र चेंडू फिरवण्याचा प्रयत्न. टॉपिकच्या माध्यमातून लॉंग लेग मध्ये जातो चेंडू सीमा रेषेच्या जवळ. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या बदल 6 या आकड्यावरती एकच धाव सिंगल
असं वाटलं होतं की 2 धावा होतील, परंतु थोडासा आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाने प्रेशर टाकलाय. धावफलकावरती धावसंख्या 5 या आकड्यावरती एक गडी बाद झालाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, पुन्हा ब्लाइंड स्ट्रोक, डॉट चेंडूची समाप्ती. थोडंसं बेनिफिट आहे गोलंदाजाला. सकाळचं क्लायमॅक्ट, दुपारचं सत्र जसं होईल तसं मात्र धावा सुद्धा बनतील, परंतु लेफ्ट आर्म सीमर आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, तेज तरार एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूची समाप्ती, षटक क्रमांक पहिलं समाप्त आणि आता सामना बराबरीच येताना पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5, येणारे 18 बॉल आणि समीकरण आता 31 धावांची गरज आहे. हा क्रिकेट आहे आणि चित्तेने भरलेला क्रिकेट, कधी बाजी कुठे पलटेल कोणी सांगू शकत नाही आहे. सध्याच्या क्रुशियल मुवमेंटला आपण पाहू शकाल की ज्या पद्धतीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाने खेळलाय. कारण जर विचार केला पहिलं षटक ज्याच्या नावावरती होतं तो संघ आपण पाहिलं की अर्थात 2 षटकामध्ये क्रिशा 11 करवले संघ हा 2 षटकामध्ये मजबूत होता. त्यानंतर तिसऱ्या षटकावर ते अटॅक केला, पुन्हा एकदा मजबूत स्थितीला आला नागझरी संघ. त्यानंतर आपण पाहिलं की शेवटच्या अंतिम षटकामध्ये डेड ओव्हरच्या सामन्यामध्ये जबरदस्त षटक फेकून मात्र त्या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवला पुन्हा एकदा क्रिशा 11 ब्राह्मण करवली या संघाने. आणि आता मात्र जसं पहिलं सत्र समाप्तीनंतर दुसरं सत्र सुरू होता आणि या सत्रामध्ये आपण पाहू शकता की गोलंदाजी करणारा संघ नागझरी संघ या 5 धावा खर्च करून राहुल पाटीलची गोल्डन विकेट कॅरी करून आता पुन्हा एकदा फ्रंट फुटला येतो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये बदल होतात. पुन्हा एकदा ऑन साइडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, दूरवरचा अंतर कापला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तोपर्यंत एक धाव. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात. थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते गोलंदाजच्या माध्यमातून. बघा हे छोटे छोटे मुवमेंट आहेत ना, मात्र फार काही सांगून जातोय संघाला. कारण आम्ही पाहिलाय मागच्या काही दिवसामध्ये असे छोट्या छोट्या चुका मात्र या स्पर्धेमधून बाहेर सुद्धा जाऊ लागतोय आणि त्या चुकांवरती मात्र आता प्रायश्चित्त करावं लागेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित मेल झाला नाहीये. बॅटला मात्र चेंडू आदळून चेंडू जाते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची समाप्ती. बघा सामना जबरदस्त सामना, रप्यांटा स्थितीला सामना, प्रेक्षकांचा पैसा वसूल करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुलचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहे, पॉम्प्सवरती चेंडूला उचलतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्नही राहिला. व्यवस्थित मात्र क्रीजवरती फलंदाजाला पोहोचताना पाहतोय. 1 धावेच्या मदतीनुसार धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय 8 या आकड्यावरती. आता कंबर कसली या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा नागझरी या संघाच्या गोलंदाजाने. हा चेंडू मात्र पाहावा लागेल. यस, आमचे ऑफिशियल पंच यांच्याकडनं इशारात वाईट डॉप स्टंप, इट इज अ वाईट बॉलने धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार वगळला तर त्यानंतर चांगलं कमबॅक केल्या. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, वाईट इस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, एका ऍक्शनने चेंडूला उचललं तर चांगली रिकव्हरी. 1 धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 10 या आकड्यावरती. जबरदस्त खेळ, अतिशय चांगली लढत आपल्याला पाहायला मिळतं. 10 या आकड्यावरती धावसंख्या. पुन्हा एकदा मात्र ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक, जवळपास कोणी नव्हता कॅप मध्ये, 20 सेप मध्ये हा फटका खेळला होता. बघा किती क्लास टायमिंग होतं. चेंडूला बॅकफुटला जाऊन मात्र कव्हर मध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न, 2 धाव्याने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती मावू शकता आपण. गोलंदाजी करतोय सध्या नागझरी संघ. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह, चांगला चेंडू, षटक समाप्त. दुसरं 2 षटकांचा खेळ झालाय आणि 2 षटकामध्ये धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. शॉर्ट मीटिंग बोलवले जाईल कारण आपण
हा दृश्य पहिल्या सत्रामध्ये सुद्धा पाहायला मिळालं होतं, पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मिळालं होतं. पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघ गोलंदाजी करत होता तेव्हा या स्थितीला आपण नागझरी संघाला पाहिलं होतं. आताच मात्र आपण पाहू शकाल की ब्राह्मण करवले संघ त्याच स्थितीला आलाय, कारण नागझरी संघाने केलेली गोलंदाजी आता मात्र पूर्णपणे दबाव बनवतोय मैदानाच्या आतमध्ये. तर आदरणीय थोर समाजसेवक निवृत्ती म्हात्रे नागझरीचे यांचं आगमन होतं. आपण त्यांचं स्वागत करूया आणि मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या त्यांच्याकडनं दिल्या गेल्या. त्यांचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून आभार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर दाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 12 धावा. ग्रामपंचायत सदस्य नारायणगावचे राजेशजी चिकंगर या साहेबांचा सुद्धा आगमन होतं. आपण त्यांना सुद्धा व्यासपीठावरती आमंत्रित करूया. शॉर्ट मीटिंग तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. थँक्यू. कुणालचा हा बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बघा डकआउट मधून चेरअप केलं जातंय. चेरअप करणं हा त्यांचा हक्क आहे, परंतु वारंवार आपण डकआउट मधून आवाज देऊ नका. बघा आमचे बालचंद्र दादा आमच्यापर्यंत सूचना पोहोचवतात. क्रिशा 11 ब्राह्मण करवले, आपण डकआउट मधून जास्त आवाज देऊ नका, चेरअप करा बिंदास, हा तुमचा हक्क आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा फिरवलाय, चेंडूला प्रहार केलाय तेजसच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेसाठी 2 धावा. बघा प्रत्येक चेंडूवरती 2 धावेची गरज आहे आणि आता संघर्ष सुरू केला. बघा पहिल्या सत्रामध्ये जिथनं सामना टन झाला होता आता ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 2 चेंडूवरती 4 धावा ठोकल्यात आणि धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं 16 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक आहे 10 आणि बनवायच्यात 20. जबरदस्त काटिकी टक्कर, रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून होता. चेसिंग ऑन आहे. करूया मरूच्या स्थितीमध्ये. इथे मात्र गॅप मध्ये क्षेत्ररक्षक थोडस पांबल होत आहे, चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. शकाल चेंडू हरवला होता, परंतु आम्ही आयोजक खरोखर कौतुक करेल की त्याने मात्र चेंडू आडून दिलाय. चौकाराच्या सहाय्याने दाबलकावरती धावसंख्या पाहायला मिळतं. तर 20 या आकड्यावरती थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहायला पाहिलं चुकीचं क्षेत्ररक्षण आणि त्याचं प्रायश्चित्त 4 धावेने भोगावा लागलाय. पुन्हा एकदा मात्र चेंडू प्रहार केलाय. वेट अँड वॉच क्रिकेट. बाउन्स झाला चेंडू. वाईट इस लॉंग ऑफ मधून बॅक टू बॅक सलगचा तेजस पाटीलच्या बॅट मधून दुसरा चौकार.
केतन आजी केतन थँक्यू डीजे. वही चली आते उन्हें साई बाबा ओला दे. पाहू शकाल आपण आज गुरुवारचा दिवस आणि शुभ गुरुवार आपण पाहू शकाल. सकाळचं क्लायमॅक्स दुसरी मॅच आपण एन्जॉय करता. बॅक टू बॅक सलगचे 2 चौकार. अजून एक गॅपमध्ये चेंडू. व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल. ज्या फलंदाजाने अक्षरशः धावांचा धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये घातला होता तो फलंदाज मैदानातून बाहेर. बघा आयोजन कमिटीकडनं आम्हाला सूचना आल्यात. आम्ही तो अनाउन्समेंट करतोय. आपण प्रवेश फी देताना पूर्ण द्या, कारण प्रत्येक संघ जर असाच करेल तर आयोजकांना पारितोषिक वाटायचं आहे. जर पारितोषिक आपण प्रवेश फी कमी दिला तर आपण जर क्वालिफाय झालं तर त्यानंतर तुमच्या बक्षीसमधून बक्षीस कपात केली जाईल. याच्यावरती लक्ष द्या आपण. तर निश्चित मैदानाच्या आत मध्ये जाऊया आपण. शेवटचा अंतिम चेंडू मिश्रण होतं. गती कमी केली होती आणि साईला तो चेंडू मध्ये खेळता आला नाही. या व्यवस्थित निर्धाव चेंडूची सामतता होते. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 24 या आकड्यावरती. बघा या षटकामध्ये ती धावांची गरज होती. ती धावगती हवी होती. ती धावगती आली आहे. 12 धावा 6 चेंडूवरती कुठल्यात आणि आता मात्र पुन्हा एकदा 6 चेंडूवरती जमवायच्या आहेत. अर्थात सामना जिंकण्यासाठी 12 या धावेची जबरदस्त आपण पाहू शकाल. मैदानाच्या चोपेर नजर जर केली फेकली तर निश्चित आपण पाहू शकाल प्रत्येक कटआउट आपण पाहतोय आणि त्या कटआउटच्या वरती जर पाहू शकता आपण भगवा ध्वज, हिंदू धर्माचा प्रतीक आपण पाहू शकता. भगवा ध्वज फडकताना, कारण स्पर्धा अतिशय नामांकित स्पर्धा आपण पाहू शकाल. 365 दिवस चर्चेने असणारी स्पर्धा स्वर्गीय लवशेठ पाटील स्मृती चषक आपण पाहता. उशिरा प्रेक्षक आम्हाला जॉईन झाल्यात यूट्यूबच्या माध्यमातून, MTC या वाहिनीच्या माध्यमातून ज्या आम्हाला जॉईन झाल्यात त्यांचं सुद्धा मी गणेश मात्रे स्वागत करतोय. सामना रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 6 चेंडूवरती बनवायच्या आहेत 12 धावा. अभी नाही तो कभी नाही, करूया मरूची स्थिती असेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांकडे ऑन साइडला लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चर्चाला उधाण देणारा सामना. जबरदस्त मॅच, काटेकी टक्कर. ज्याप्रमाणे एखाद्या बंद लिफाफामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला ठाऊक नसतोय यामध्ये काय आहे, पण त्याच पद्धतीचा सामना जिंकणार कोण. अजूनही सामना सस्पेंड आहे कारण सामन्यामध्ये खूप रश बाकी आहे. कारण 5 चेंडू 12 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार. ऑनसाइडला खेळायचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. जेल खाली. नो मिस्टेक. गोल्डन विकेट कॅरी. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अजून एक धक्का लागतोय. क्रिशा 11 ब्राह्मण करवले या या गोलंदाजावरती भरोसा ठेवलाय असं म्हणलं जातंय. संगीत सुरकर ज्ञान नहीं मिलता,
मंदिर जाके भगवान नहीं मिलता, रोज आज भी पूछते पत्थर को क्योंकि भरोसा लायक इंसान नहीं मिलता. त्या पद्धतीचा भरोसा ठेवला या गोलंदाजावरती या कलियुगामध्ये, या क्रिकेटच्या ग्राउंडवरती, क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा धमाका, चेंडू आउट ऑफ द पार्क. अभी नहीं तो कभी नहीं, हा जबरदस्त षटकार. प्रवास चांगल्या पद्धतीने केला, जरी धावा कमी होत्या परंतु धाव दुसऱ्या सत्रामध्ये कमबॅक केला. कारण अगोदर सामना बनवला, त्यानंतर मॅच मात्र कशा पद्धतीने फिनिश करेल हा प्रश्न. येणारे 3 चेंडू 6 धावांची गरज. आताच मात्र फलंदाजाने षटकार फेस केला. आपल्या नावाचा परिचय मैदानाच्या आतमध्ये देताना पाहतोय. हा चेंडू मात्र सुरेख आहे, जबरदस्त. शर्ट्याप्रमाणे रंग बदलताना क्रिकेट या सामन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या. येणारे 2 चेंडू बनवायचे आहेत. अजयला 6 धावा आणि गोलंदाज रोशनने जी रोशनी टाकली या सामन्यामध्ये. आता मात्र क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाला पार काय सांगून जाईल. एक मोठा फटका सामना जिंकू शकतो क्रिशा 11. मात्र एकाच विकेट पुन्हा एकदा मजबूत स्थितीला येऊ शकतो नागझरी संघ. पुन्हा एकदा पुलचा फटका, चेंडू सीमारेषा लगत जातो. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. 2 धावा पूर्ण होतील का? यस, या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात. बघा दबाव खाली वावरताना, कारण कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये साई होता, परंतु साईनी जबाबदारी न घेता अजयने षटकार पेश केला. त्याच्या बॅट वरती चेंडू व्यवस्थित आलाय आणि त्यामुळे संधी दिली आहे. कारण चौकार आला तर सामना जिंकू शकतोय. तर कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जबरदस्त काय सामना झालाय, पैसा वसूल सामना, प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ओळख आहे स्वर्गीय लवशेठ पाटील या स्मृती चषकाची. या पद्धतीचे सामने आम्ही बऱ्याचदा पाहिला आणि त्याच गडीला ही स्पर्धा येताना पाहतोय. जबरदस्त मॅच. 1 चेंडू 4 धावांची गरज. सामना जिंकणार कोण? क्रिशा 11 ब्राह्मण करवले की सामना जिंकणार नागझरी संघ. दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून शुभेच्छा. मात्र 1 चेंडू वरती 4 धावा. पाहायचा सामना कोण जिंकणार. हिरो बनण्याची संधी गोलंदाज रोशनला, हिरो बनण्याची संधी फलंदाज अजयला. या चेंडूसाठी जरा जोरदार डालो होत्या. 1 चेंडू 4 धावांची गरज. बघा सामन्याचा रिदम तोडू नका. कॅप्टनला आम्ही विनंती करू, 1 चेंडू 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज रोशन सामना जिंकून देणार की अजय. 1 चेंडू 4 धावा. ऑन साइडला इथे फटका फसलाय. मॅच विन. वेल डन, गुड जॉब, जबरदस्त कामगिरी. काय फटका होता. रोशन साठी पारितोषिक आलंय 500 रुपयांचा. निवृत्तीजी यांच्या माध्यमातून हा पारितोषिक आहे 500 रुपयाचा. हार्ड लक बॉईज, हार्ड लक पण वाघासारखे लढलात मैदानाच्या आतमध्ये. बघा लाईनअप करा, सेकंड करा, तरच या स्पर्धेला निरोप द्या. निश्चित मी क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाच्या कॅप्टनला विनंती करेल की आपण लाईनअप करून पुढच्या सामन्यासाठी नागझरी या संघाला शुभेच्छा द्यायच्या. बघा आतापर्यंत